रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गडद होत चाललेलं आहे. जिल्ह्यातील जी धरणं आहेत त्यामध्ये सध्या केवळ फक्त 28% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आता आपण चिपळूणमधलं जे कापसाळचं धरण आहे तिथे आपण उभे आहोत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, की कापसाळमधलं जे धरण आहे त्याची पातळी ही खूप घटत चाललेली आहे. एकंदरीत आपण रत्नागिरी जिल्ह्यामधील धरणांचा जर आपण पाहणी केली तर लक्षात येतं, की 28% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक आहे. मान्सून खरं तर तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे, मात्र अद्याप म्हणावा तसा सक्रिय झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 18 टँकरद्वारे अनेक वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. धरणांची पातळी खालावत आहे. त्याचबरोबर जो पाण्याचा साठा आहे तो डेड साठा केवळ आता फक्त शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जर मान्सून सक्रिय झाला नाही, येत्या 8-10 दिवसात जर पाऊस चांगल्या पद्धतीने पडला नाही, तर जिल्ह्यातील हे पाणी टंचाईचं जे संकट आहे, ते अधिक भीषण होईल. असं या ठिकाणी चित्र आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. मान्सून सक्रिय झालेला आहे, पण अजून म्हणावा तसा कोकणामध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे येत्या 8-10 दिवसात जर मान्सून सक्रिय झाला नाही, पाऊस चांगला जर पडला नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यातील जे पाणी टंचाईचं संकट आहे, ते अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचं आवाहन या ठिकाणी नागरिकांना केलेलं आहे. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.